गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू आचार्य अकॅडमी. पाठीमागच्या लेक्चरमध्ये जे आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन डिस्कस करतो आहे ते आपण आता कंटिन्यू करणार आहे. आपल्याला 5 लॉ पाहिजे आहेत. 5 लॉमधला आपला पहिला लॉ झालेला आहे. पहिला लॉ कोणता झाला आठवतं आहे? पहिला लॉ कोणता होता? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन झाला. त्याच्यामध्ये आपण सांगितलं की मॅटर किंवा मास जे आहे ते नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. आता सेकंड लॉ पाहू आपण. लॉ ऑफ definite or fixed proportion. Fixed proportion or composition. नेक्स्ट लॉ पाहतोय आपण. लॉ ऑफ डेफिनाइट और फिक्स्ड कंपोजिशन और प्रोपोर्शन. कंपोजिशन म्हटलं तरी चालेल किंवा प्रोपोर्शन म्हटलं तरी चालेल, नावातच आहे. या लॉमध्ये सांगितलं जातं की जे काही एलिमेंट्स असतात ते नेहमी सेम प्रोपोर्शनमध्ये राहतात. कोणताही कंपाऊंड असेल, एखाद्या कंपाऊंडमध्ये कोणताही कंपाऊंड घेतला तर त्यांच्यामध्ये जे एलिमेंटचं प्रोपोर्शन असतं ते कसं राहतं? सेम राहतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण वॉटर पाहिलं असेल तर ह्याचं प्रोपोर्शन फिक्स राहतं, सेम राहतं. तुम्ही अमेरिकेमधून वॉटर आणलं किंवा समुद्राचं पाणी आणलं किंवा तळ्यातलं पाणी आणलं, विहिरीतलं पाणी आणलं किंवा बाकीच्या देशातून जरी तुम्ही घेऊन आला तर त्यांचं प्रोपोर्शन, एलिमेंटचं प्रोपोर्शन हेच राहणार. हायड्रोजन 2 राहणार आणि ऑक्सिजन 1 राहणार. म्हणजे यांचं जे प्रोपोर्शन असतं ते डेफिनाईट असतं, म्हणजेच कसं असतं? फिक्स असतं असं सांगितलं जातं. कोणी सांगितलं हे सगळं? तर जोसेफ प्रॉस्ट या सायंटिस्टने आपल्याला, जो फ्रेंच सायंटिस्ट आहे, ज्याने आपल्याला हे सांगितलं की जे एलिमेंट्स असतात, कोणत्याही कंपाऊंडमधले जे एलिमेंट्स असतात त्यांचं प्रपोर्शन कसं राहतं? फिक्स राहतं. किंवा त्यांचं कंपोजिशन कसं राहतं? फिक्स राहतं. आता हा लॉ कसा बनवला किंवा याचं स्टेटमेंट काय आहे आपण डिस्कस करणार आहोत. डिस्कस करत असताना पहिल्यांदा मी हा लॉ कसा बनवला किंवा कशाच्या बेसवरती बनवला हे सांगतो. तर जोसेफ प्रॉस्ट यांनी काय केलं होतं की त्यांच्याकडे एक कंपाऊंड होतं, क्युप्रस कार्बोनेट. हे क्युप्रस कार्बोनेट जे कंपाऊंड आहे त्याचा फॉर्म्युला काय असेल? CuCO3. हे जे काय कंपाऊंड आहे हे 2 सोर्सपासून त्यांनी मिळवलं होतं. एक नॅचरल सोर्स होता क्युप्रस कार्बोनेटचा, नॅचरल सोर्स किंवा नॅचरल ओरिजिन, आणि एक सिंथेटिक ओरिजिन. असे 2 प्रकारचे क्युप्रस कार्बोनेट त्यांनी घेतले होते. समजते? 2 प्रकारचे काय केले होते त्यांनी? क्युप्रस कार्बोनेट घेतले होते, एक नॅचरल आणि एक सिंथेटिक. त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं जे प्रपोर्शन आहे, कॉपरचं असेल, त्याच्यानंतर कार्बनचं आणि ऑक्सिजनचं, नॅचरल असू द्या किंवा सिंथेटिक असू द्या, ते सेमच आढळून आलं त्यांना. काय आलं? सेम. आणि ते किती होतं? त्यांचं कंपोजिशन बघितलं तर ह्याचं होतं कॉपरचं 51.35, त्याच्यानंतर कार्बनचं अबाउट 38.91 आणि ऑक्सिजनचं 9.74 एवढंच्या आसपास होतं. 5 जण. ठीक आहे. अशा प्रकारे हे नॅचरली जे त्यांच्याकडे क्युप्रस कार्बोनेट होतं त्यांचं प्रपोर्शन मेजर केलं तर असं भेटलं. आणि जेव्हा सिंथेटिक त्यांनी लॅबमध्ये क्युप्रस कार्बोनेट बनवला आणि त्यांचं प्रपोर्शनसुद्धा कसं राहिलं? सेमच राहिलं. म्हणजे एवढंच आलं, हे असं त्यांना आढळून आलं. मग त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, एखादा कंपाऊंड तुम्ही कोणत्या सोर्सपासून मिळवला आहे याचा काही संबंध नसतो. कशाशी? त्यांच्या प्रोपोर्शनशी. म्हणजे आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं की वॉटर तुम्ही कुठून मिळवलं आहे, कोणता सोर्स वापरला आहे. म्हणजे तुम्ही समुद्रातून वॉटर आणलं आहे म्हणजे किंवा नदीतून आणलं आहे किंवा लॅबमध्ये बनवलं आहे किंवा आपल्या घरातून पाणी आणलेलं असेल किंवा बाहेरच्या देशातून जरी वॉटर आणलं तर त्यांच्यामधलं जे प्रपोर्शन असणार आहे ते कसं राहणार आहे? सेम राहणार आहे. हे त्यांना दिसून आलं आणि त्याच्यानुसार त्यांनी एक स्टेटमेंट बनवलं. ते स्टेटमेंट काय आहे बघा. स्टेटमेंट काय आहे ह्या लॉचं? फेन किंवा असं म्हणू अ गिवन कंपाऊंड, कोणतं पण कंपाऊंड असेल, अ गिवन कंपाऊंड
contain a given compound contain exactly, बघा काय म्हणतो मी, a given compound contain exactly same proportion, त्यांचं प्रपोर्शन कसं राहतं, एक्झॅक्टली सेम राहतं. प्रपोर्शन कसं राहतं कोणाचं, ऑफ एलिमेंट, ऑफ ॲन एलिमेंट, आणि कशाच्या बेसवरती, बाय वेट, बाय वेट. वेटनुसार त्यांचं दिलेल्या कंपाऊंडमध्ये प्रपोर्शन नेहमी कसं राहतं, सेम राहतं. हे आपल्याला डेफिनाईट लॉ, डेफिनाईट प्रपोर्शन किंवा डेफिनाईट कंपोजिशनमध्ये म्हटलं जातं. समजलं स्टेटमेंट. गिवन कंपाऊंड कंटेन्स एक्झॅक्टली सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट. कोणताही दिलेला कंपाऊंड तुमच्याकडे जर असेल तर त्यांचं प्रपोर्शन त्याच्या वेटनुसार नेहमी कसं राहतं, सेम राहतं. येते लक्षात. ठीक आहे, समजलं हा लॉ. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा लॉ पाहू आपण. माझ्यासोबत लिहा किंवा तुम्ही ह्याचे स्क्रीनशॉट घेतले तरी चालतील, पण नोट्स बनवा. मी पूर्ण तुम्हाला NCERT पूर्ण डिटेल शिकवतो आहे, काही डाऊट येणार नाही. आणि हे जे लॉ आहेत ते आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये अजून डिटेल पाहिजे आहेत. इथं थोडेसे आपण ओव्हरलुक देणार आहोत, तिथं खूप एक्झाम्पल देऊन आणखी जास्त डिटेल पाहणार आहोत. तरी पण तुम्ही इथं जे आहेत इथंसुद्धा नीट व्यवस्थित पाहिलं तरी चालेल. आणि इथं नाही समजलं तरी तुम्हाला स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये हे समजून जातीलच, ह्याची माझी ही गॅरंटी. ठीक आहे, आपण थर्ड लॉ बघू, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. तिसरा लॉ पाहायचा आपल्याला, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. लक्ष द्या की नावामध्येच बऱ्याच गोष्टी लपलेल्या असतात. मल्टिपल प्रपोर्शन म्हणजे प्रपोर्शन मल्टिपल राहतं काही कंपाऊंड्समध्ये, ते कसं राहतं ते पाहिजे. त्यासाठी मी एक एक्झाम्पल देतो. मग माझ्याकडे आता फॉर एक्झाम्पल 2 एलिमेंट घेतले मी. एक हायड्रोजन घेतला. जस्ट हायड्रोजन, लक्ष द्या, हायड्रोजन ज्यावेळेस कंबाईन होतो ऑक्सिजन बरोबर, जस्ट हायड्रोजन हा कंबाईन होतो ऑक्सिजन बरोबर, त्याचं आपल्याला वॉटर एक प्रॉडक्ट मिळू शकतो. किंवा असं पण होऊ शकतं बघा, हायड्रोजन ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला तर कोणता कंपाऊंड मिळू शकतो. अजून हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा कंपाऊंड माहिती आहे का मुलांना. आज गरमी भरपूर आहे. गुड. हायड्रोजन परऑक्साईड. कोणता असतो, हायड्रोजन परऑक्साईड. असे 2 प्रकारचे काय होऊ शकतात, कंपाऊंड बनू शकतात. मग ह्याच्यावरून लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन जो डाल्टन्सनी बनवलेला आहे, याचा हा लॉ कोणी बनवलेला आहे, डाल्टन्स, इन 1803 मध्ये बनवला आहे. काय सांगितलं आहे, ज्यावेळेस हायड्रोजन हा किंवा कोणतेही 2 एलिमेंट ज्यावेळेस कंबाईन होतात त्यावेळेस आपल्याला बघा लक्षात येतील, हा पण प्रॉडक्ट मिळतो आहे ना, हा पण प्रॉडक्ट मिळतो आहे. परंतु काय होत असतं तर ह्यांच्यामध्ये एकाचं जे मास असतं एक फिक्स असतं, बाकीच्यांचं मास बदलत असतं. आता फॉर एक्झाम्पल वॉटर बनत असताना हायड्रोजनचं मास किती लागेल, 2 ग्रॅम, तर ऑक्सिजनचं किती लागेल, वॉटरमध्ये एकच ऑक्सिजन असतो म्हणजे किती असेल, 16 ग्रॅम, तर इथं वॉटरचं मास किती असेल, 18 ग्रॅम. पण याच्यामध्ये जर बघितलं तर 2 ग्रॅम हायड्रोजन असेल तर ऑक्सिजनचं मास किती असेल, 32 ग्रॅम. आणि हायड्रोजन परऑक्साईड, हायड्रोजन परऑक्साईडचा फॉर्म्युला आता माहिती आहे आपल्याला, H2O2 म्हणजे ऑक्सिजन 2 आणि 2 हायड्रोजन, 32 आणि 2 34 म्हणजे किती असेल, 34 ग्रॅम. हे लक्षात येईल. मग आता तुमच्या डाल्टनच्या एक गोष्ट लक्षात आली की ज्यावेळेस 2 किंवा 2 एलिमेंट ज्यावेळेस कंबाईन होतात त्या एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तर बनतातच, परंतु त्याच्यातले एकाचं मास फिक्स राहतं आहे. बघा हायड्रोजनचं मास किती राहतं याच्यात, फिक्स राहतं आहे 2 ग्रॅम, आणि एकाचं मास काय होतं आहे, बदलतं आहे. आणि हे जे मास बदलत असतं त्यांचा जो रेशिओ असतो तो नेहमी कसा असतो, सिम्पल असतो, असं लक्षात आलं डाल्टनच्या. आणि त्याच्यानुसार त्याने स्टेटमेंट बनवलं. काय समजलं, स्टेटमेंट 2 ह्याच्यात आहे. ज्यावेळेस एलिमेंट कंबाईन होतात त्यास एकापेक्षा जास्त प्रोडक्ट बनतात, आणि ते प्रोडक्ट बनल्यानंतर ह्यांचे जे कंबाईन होणारे जे एलिमेंट असतात त्यांचे जे मासेस बघितले, एकाचं फिक्स असतं आणि एकाचं व्हेरिएबल असतं. आणि जे व्हेरिएबल असतं त्यांचा रेशो नेहमी सिम्पल फॉर्ममध्ये असतो. त्याचा रेशो कसा असतो, एक स्मॉल रेशो इन होल नंबर, एक होल नंबरमध्ये म्हटलं तरी चालेल. यांचा रेशो बघितला तर 16:32 म्हणजेच कसं असेल, 1:2 असा एक सिम्पल होल नंबर मिळतो आपल्याला. एक सिम्पल होल नंबरमध्ये रेशो असतो असं डाल्टनच्या लक्षात आलं, आणि त्याने एक स्टेटमेंट बनवलं. हे समजलं. याच्यानंतर मी आता स्टेटमेंट लिहितो. इथं जागा आहे. स्टेटमेंट काय आहे बघा,
खूप इझी आहे, अवघड नाहीत लॉ खूप सोपे आहेत आणि हे आपल्याला परत पण डिस्कस करायचे आहेत. स्टेटमेंटमध्ये सांगतो मी, फेन टू एलिमेंट्स हायड्रोजन आणि ऑक्सिजन आर कंबाईन. ज्यावेळेस एलिमेंट्स काय होत आहेत, कंबाईन होत आहेत. when two elements are combined to form more than one product किती बनत आहेत, एकपेक्षा जास्त, मोर दॅन वन कंपाऊंड. त्यावेळेस एकापेक्षा जास्त कंपाऊंड बनत आहेत. त्याचबरोबर आणखी काय, जे मासेस असतात, masses of one elements that combines with fixed masses of other elements. बघा, एकाचं फिक्स आहे, फिक्स्ड masses of other elements. अक्षर समजेलच, other elements are in there किंवा elements are in their simple ratio. तर ते कशामध्ये असतात, त्यांचे मासेस जे असतात, जे एलिमेंट्स कंबाईन होत आहेत, एक फिक्स असणारे आणि एक वेगळे असणारे, जे दोन्ही एलिमेंट्स कंबाईन होतात त्यांचे जे मासेस असतात ते कसे असतात, सिम्पल रेशोमध्ये असतात. किंवा असं पण लिहू शकता, स्मॉल होल, किंवा असं लिहू शकता, और द रेशो ऑफ, असं म्हणू शकता, स्मॉल रेशो ऑफ होल नंबर. ठीक आहे, समजलं, स्टेटमेंट समजतं. म्हणजे दोन एलिमेंट ज्यावेळेस कंबाईन होतात त्यावेळेस मोर दॅन वन कंपाऊंड बनतात. आणि कंपाऊंड बनल्यानंतर त्यांचे जे मासेस असतात, जे एलिमेंट आहे त्यांचे जे मासेस असतात ते कंबाईन होत असताना एकाचं मास फिक्स असतं आणि दुसऱ्याचं मास व्हेरिएबल असतं. आणि जे व्हेरिएबल असतात त्यांच्यामधला रेशो नेहमी एक सिम्पल असतो किंवा एक स्मॉल होल नंबर असतो. आपल्याला लक्षात आलं आहे, 1:2 येते लक्षात. त्याच्यानंतर आपण दुसरा पॉईंट, ह्याच्यानंतरचं चौथा लॉ पाहू आपण. ह्या लॉ समजला की ज्यावेळेस दोन एलिमेंट कंबाईन होतात त्यावेळेस एकापेक्षा जास्त कंपाऊंड्स बनतात आणि जे मासेस जे असतात एका एलिमेंटचे दुसऱ्या फिक्स असणाऱ्या एलिमेंट्सबरोबर कंबाईन होतात आणि त्यांचा रेशो कसा असतो, एक सिम्पल फॉर्ममध्ये असतो. समजला असेलच. ठीक आहे, पुढचा लॉ, चौथा लॉ. आपल्याला 5 लॉ आहेत, त्यातलं 3 झालेले आहेत. फोर्थ लॉ आहे गे-लुसेक लॉ. सायंटिस्टचंच नाव डायरेक्ट आहे तर, गे-लुसेक पण म्हणतात किंवा लुसेक म्हणू आपण. गे-लुसेक लॉ ऑफ गॅसेस व्हॅल्यूम. हा लॉ जो आहे तो फक्त गॅसेससाठी आहे, गॅसेसचे व्हॅल्यूमच्या रिलेटेड मांडलेला आहे. मग काय म्हटलं जातं ह्याला, गे-लुसेक्स लॉ ऑफ गॅसेस व्हॅल्यूम. हा सायंटिस्टचं नाव याच्यातच आहे, सायंटिस्टच्याच नावाने ह्या लॉला नाव दिलेलं आहे किंवा म्हटलं लक्षात ठेवलेलं आहे. आणि हा कधी बनवलेला आहे, 1808मध्ये. 1808मध्ये गे-लुसेक्सनी सांगितलं, गॅसेसचे व्हॅल्यूम जे असतात त्याच्यावरती स्टडी करत होता तो. करत असताना त्यांच्या लक्षात आलं की ज्यावेळेस, लक्षात मी काय म्हणतो आहे, एक प्रॅक्टिकल केलं त्यांनी किंवा एक एक्सपेरिमेंट केला. त्याच्यामध्ये त्यांनी हायड्रोजन, फॉर्म्युले लिहित नाही, मॉलिक्युलर फॉर्म्युले माहीत नव्हते त्या काळात, त्यामुळे मी फॉर्म्युले लिहित नाही. हायड्रोजन रिॲक्ट विथ ऑक्सिजन. त्यांनी काय केलं, हायड्रोजन हा रिॲक्ट केला कशाबरोबर, ऑक्सिजन बरोबर. त्यावेळेस त्यांना वॉटर मिळालं. वॉटर मिळत असताना त्यांनी त्यांची व्हॅल्यूम चेक केली. व्हॅल्यूम चेक केल्यानंतर हायड्रोजन ज्यावेळेस 100 ml कंबाईन होतो आहे ऑक्सिजन बरोबर, त्यावेळेस ऑक्सिजन हा आपल्याला 50 ml यूज होतो आहे तिथं आणि वॉटर 100 ml बनतं आहे, असं त्यांना एक्सपेरिमेंटवरून आढळून आलं. समजतं आहे काय म्हणतो आहे मी. गे-लुसेक्स लॉ किंवा गे-लुसेक्स वॉज डन वन एक्सपेरिमेंट, हायड्रोजन रिॲक्ट विथ ऑक्सिजन अँड टू फॉर्म वॉटर. दॅट टाईम
hydrogen is require 100 ml and oxygen require 50 ml and gives 100 ml water. And from that experiment he understand or he found that, and like असं आढळून आलं की ज्यावेळेस हे जे हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत त्यांचे हे जे काही रिॲक्टंट आहेत किंवा कोणतेही गॅसेस ज्यावेळेस कंबाईन होत असतात किंवा प्रोडक्ट गॅसेस बनत असतात त्यावेळेस त्यांच्या व्हॅल्यूम जर बघितलं त्यांच्यामध्ये एक सुद्धा सिम्पल रेशो असतो. जे व्हॅल्यूम आहेत म्हणजे ह्यांचा जर रेशो बघितला 100 and 50 जर बघितलं तर 2:1 येतो आहे. असा एक सिम्पल रेशो मिळतो. असं गेलुसिक्सला आढळून आलं. गेलुसिक्सला काय लक्षात आलं समजतंय, ज्यावेळेस गॅसेस कंबाईन होतात त्याच्यापासून जो प्रोडक्ट बनतो, गॅसेस ज्यावेळेस कंबाईन होऊन प्रोडक्ट बनणार आहे किंवा जेव्हा गॅसेस कंबाईन होत असतात किंवा त्याच्यापासून जे गॅसेस बनत असतात त्या गॅसेस प्रोडक्टमध्ये किंवा गॅसेस रिॲक्टंटमध्ये काय असतो, एक सिम्पल रेशो असतो त्यांच्या व्हॅल्यूममध्ये. आपण कशामध्ये, व्हॅल्यूममध्ये. त्यामुळे एक स्टेटमेंट काय होतं आहे बघा आता. त्याच्यानंतर त्याने एक स्टेटमेंट बनवलं. ते स्टेटमेंट असं होतं, फेन गॅसेस कंबाईन ज्यावेळेस गॅसेस कंबाईन होतात किंवा आर प्रोड्यूस किंवा गॅसेस प्रोड्यूस होत असतात, ज्यावेळेस गॅसेस कंबाईन होत असतात किंवा गॅसेस प्रोड्यूस होत असतात, दे आर इन जे किंवा दॅट गॅसेस, ते जे गॅसेस असतात दॅट गॅसेस आर इन देअर सिम्पल रेशो. ते गॅसेस कशामध्ये राहतात, सिम्पल रेशोमध्ये बाय व्हॅल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. हे कंडिशन आहेत. कारण कंडिशन व्हॅल्यूम म्हणजे हे करत असताना आपल्याला व्हॅल्यूम मेजर करायचं आहे त्यामुळे व्हॅल्यूम टेम्परेचरवरती डिपेंड आहे. त्यामुळे आपल्याला कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर ठेवावं लागेल कारण नाहीतर व्हॅल्यूम बदलेल. मग व्हॅल्यूम बदलले तर सांगता येणार नाही आपल्याला एक्झॅक्ट. म्हणून आपल्याला हे कॉन्स्टंट गिवन कंडिशन पाहिजे. टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवल्यानंतर असं लक्षात आलं गॅसेस ज्यावेळेस कंबाईन होतात किंवा गॅसेस फॉर्म होतात त्यावेळेस ते गॅसेस जे असतात ते एका सिम्पल रेशोमध्ये असतात त्यांच्या व्हॅल्यूमनुसार. आता एक्झाम्पल बघितलेलं लक्षात येत असेल, ज्यावेळेस हायड्रोजन 100 ml आणि ऑक्सिजन 50 ml त्यांचा रेशो काढला तर किती येतो, एक सिम्पल रेशो येतो 2:1. गेलुसिक्स लॉ समजला. ज्यावेळेस गॅसेस कंबाईन होणार आहेत किंवा गॅसेस प्रोड्यूस होणार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक काय राहतो, त्या गॅसेसमध्ये एक सिम्पल रेशो राहतो ते बाय कशानुसार, त्याच्या व्हॅल्यूमनुसार. असा हा लॉ आहे. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट घेऊ, लास्ट लॉ आहे आपला खूप सोपे लॉ आहेत. अजिबात काळजी करू नका. नाही समजलं तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी परत एक्सप्लेन करेल तुमच्यासाठी. ठीक आहे. 5th लॉ आहे. हा पण खूप सोपा आहे आणि आपल्याला म्हटलं मी तुम्हाला की हे लॉ पुन्हा तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायचे आहेत. स्टेट्स ऑफ मॅटर एक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण खूप डिटेल पाहणार आहोत. इथं पाहायचं आहे आपल्याला ॲव्होगॅद्रोज लॉ. ॲव्होगॅद्रोज लॉ काय आहे ते समजून घेण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की एक एक्झाम्पल देतो. एक सिलेंडर घेतलेत मी, तीन सिलेंडर घेतो आणि त्यांचं व्हॅल्यूम फिक्स आहे. लक्षात घ्या त्यांचं व्हॅल्यूम कसं आहे, तिन्ही एक सारखे एक सिलेंडर घेतो आहे. आता डायग्राम जरी नाही आल्या तरी तुम्ही अंडरस्टँड करून घ्या कारण एक्झॅक्ट डायग्राम घेतो काय मी स्केल वापरत नाही. हे 3 सिलेंडर आहेत, त्यांचं सगळ्यांचं व्हॅल्यूम कसं आहे, इक्वल आहे. फी किंवा आपण इथंच लिहू, ह्याचं व्हॅल्यूम आणि ह्याचं व्हॅल्यूम सगळ्याचं कसं आहे, सारखं आहे. आणि त्याच्यामध्ये मी 3 वेगवेगळे गॅस भरले, 3 डिफरंट गॅस भरले. एकामध्ये ऑक्सिजन भरला, एकामध्ये नायट्रोजन भरला आणि एकामध्ये कार्बन डायऑक्साईड भरला. असे 3 वेगवेगळे गॅस ह्या सिलेंडरमध्ये भरले आणि कंडिशन सेम ठेवल्या, टेम्परेचर सेम ठेवलं आणि प्रेशर पण सेम ठेवलं. बुकमध्ये थोडासा वेगळा आहे, म्हणजे एक्सप्लेन करताना त्यांनी वेगळं सांगितलं आहे. मी तुम्हाला असं सांगितलं की लक्षात खूप इझी समजेल. आलं बुकमध्ये थोडासा डिफिकल्ट आहे. समजलं काय घेतलं मी, 3 सिलेंडर घेतले. 3 सिलेंडरमध्ये सगळ्यांचं व्हॅल्यूम कसं ठेवलं, इक्वल टेम्परेचर, इक्वल प्रेशर. 3 वेगवेगळे गॅस आहेत आणि त्यांचं टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॅल्यूम सगळं कॉन्स्टंट ठेवलं आहे. ठीक आहे, लक्षात येतं आहे. त्यावेळेस त्यांच्यामधले जे मॉलिक्यूलसुद्धा असतात ना ते सुद्धा इक्वल राहतात. हा असा
ॲव्होगाड्रोजनी लॉ बनवला आहे. ह्यांच्यामध्ये जे मॉलिक्यूल आहेत, नायट्रोजनचे मॉलिक्यूल, कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल, हे सगळे कसे राहतात आता इक्वल राहतात. आज स्टेटमेंट सिम्पल आहे. समजलं लॉ समजतो आहे. ॲव्होगाड्रोजने फक्त एक सिम्पल सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही इक्वल व्हॅल्यूम घेतला असेल ॲट अ गिवन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशर, त्यावेळेस त्याचं मॉलिक्यूल किंवा मोलसुद्धा कसे राहतात इक्वल राहतात. स्टेटमेंट बघा. स्टेटमेंट सिम्पल आहे. द इक्वल व्हॅल्यूम ऑफ गॅसेस, ऑल द गॅसेस कोणते पण असू द्या, इक्वल व्हॅल्यूम ऑफ ऑल द गॅसेस, तुम्ही कोणतेही गॅसेस घेऊ शकता, ऑल द गॅसेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, तुम्ही कोणतेही गॅस भरलेले त्यांचं टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, कंटेन्स, मग त्याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्ससुद्धा कसे राहतात, मग इक्वलच राहतात. इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. समजलं स्टेटमेंट? ॲव्होगाड्रोज लॉ समजला? ॲव्होगाड्रोज लॉ खूप सोपं आहे. ॲव्होगाड्रोज लॉमध्ये फक्त एक सांगितलं की जर तुमचं व्हॅल्यूम फिक्स असेल, त्यांचे टेम्परेचर प्रेशर जर सेम असेल, तर ते त्यांच्यामधले मॉलिक्युल्स किंवा नंबर ऑफ मोल्ससुद्धा कसे असतात इक्वल असतात. त्यावेळेससुद्धा आता बुकमध्ये थोडंसं वेगळं सांगितलं आहे, इथं तुम्हाला समजेल असा इतका सोपा सांगितलेला आहे मी. समजलं? इक्वल व्हॅल्यूम ऑफ ऑल द गॅसेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. सिम्पल आहे की व्हॅल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन. एन म्हणजेच नंबर ऑफ मोल्स कन्सिडर केलं का नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हटलं तरी चालेल. फी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मॉलिक्युल्स. व्हॅल्यूम हे डायरेक्टली कशाशी रिलेटेड असतं, नंबर ऑफ मॉलिक्युल्सशी असतं. म्हणजे जेवढे आपण व्हॅल्यूम फिक्स केले की नंबर ऑफ मॉलिक्युल्ससुद्धा काय होतात फिक्स होतात. पण ते करत असताना टेम्परेचर प्रेशर कसं ठेवायचं आहे, कॉन्स्टंट ठेवायचं असतं. येते लक्षात तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतील. आपण 5 लॉ पाहिलेले आहेत. 5 लॉमधले आपले 5 लॉमध्ये पहिला लॉ होता कॉन्झर्वेशन ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन, दुसरा कॉन्स्टंट प्रपोर्शन, मल्टिपल प्रपोर्शन, गेलो-सेक्स लॉ आणि ॲव्होगाड्रोज लॉ. आपण 5 लॉ पाहिलेले आहेत. 5च्या 5 लॉ व्यवस्थित समजले असतील. आता आपण ह्याच्या पुढे पाहू डाल्टन्स थेअरी. डाल्टन्स थेअरी पण बऱ्याच वेळा विचारली जाते थेअरीसाठी, बोर्डसाठी. म्हणजे ज्यावेळेस बोर्डचा पेपर असतो त्यावेळेस डाल्टन्स थेअरी भरपूर वेळा विचारली असते. त्यामुळे तुम्हाला आणि खूप सिम्पल आहे. आपण पाहू डाल्टन्स थेअरी. डाल्टन्सने काय केलं होतं, डाल्टन्स थेअरी म्हणजे एक त्यांच्या एक पब्लिश त्यावेळेस एक न्यू फिलॉसॉफी केमिस्ट्रीच्या रिलेटेड त्याला जे काही वाटलं होतं, म्हणजे जे स्टडी केला होता त्याची काही फिलॉसॉफी पब्लिश केली होती. आणि ती पब्लिश केलेली फिलॉसॉफी म्हणजेच डाल्टनची थेअरी आहे. आणि ही थेअरी 1811 पब्लिश केली होती. आणि ते थेअरी त्या पब्लिश केलेल्या काय म्हणू शकतो आपण, ते काय असतं तो की ज्या आपण पब्लिश करतो पेपर म्हटलं झालं, किंवा ज्याची थेअरी आहे त्यालाच काय म्हटलं जातं, डाल्टन्स थेअरी. डाल्टन्स थेअरी खूप सिम्पल आहे. 4 पॉईंट आहेत फक्त. 4 पॉईंट समजले की लगेच तुम्हाला लक्षात येईल आणि आपला मग आजचा टॉपिक संपेल. पहिल्यांदा बघू की डाल्टन्स काय म्हणतो. हा मॅटर जे आहेत, मॅटर हे इंडिव्हिज्युअल ॲटम्सनी बनलेले असतात. मॅटर्स कशाने बनलेले असतात, इंडिव्हिज्युअल ॲटम्स. म्हणजे जे ॲटम्स डिवाईड होऊ शकत नाही, त्याचे डिव्हिजन होऊ शकत नाही, अशा ॲटम्सनी मॅटर बनलेला असतो. पहिलं समजतं आहे. डाल्टन्स थेअरीमध्ये काय सांगितलं आहे, मॅटर इज कन्सिस्ट ऑफ, मॅटर कशाने बनलेला आहे, कन्सिस्ट ऑफ इनडिव्हिजिबल ॲटम्स. इनडिव्हिजिबल ॲटम्सने काय केलेला असतो, मॅटर बनलेला असतो. म्हणजे मॅटर ॲटम्सने बनलेला असतो आणि ॲटम हा काय होत नाही, डिवाईड होत नाही, ह्याचा अर्थ कळलं. पण तुम्हाला माहिती आहे ॲटम्स डिवाईड होतात, आपल्याला शोध लागलेलाच आहे किंवा डिस्कवरी झालेली, किंवा ॲटम्समध्ये प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात आणि ते सेपरेट करता येतात. म्हणजे हा आता सध्या हे स्टेटमेंट आता सध्या रॉंग आहे. दुसरं आहे की दुसऱ्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की जे ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट, एकाच एलिमेंटचे आपण जर ॲटम्स घेतले, ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट, म्हणजे आपण आयर्न घेतला आणि आयर्नचे सगळे ॲटम्स घेतले आपण, ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम प्रॉपर्टीज,
जर एकाच एलिमेंटचे जर ॲटम्स घेतले तर त्यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी कशा असतात, सारख्या असतात. लक्षात येतं आहे. म्हणजे आयर्न घेतला आणि आयर्नचे सगळे ॲटम्स घेतले तर त्या सगळ्या ॲटमचे प्रॉपर्टी कशा राहतात, सेम राहतात. परंतु आपण वेगळे आयर्न एक घेतला आणि ॲल्युमिनियम घेतला, ह्याचा एक ॲटम घेतला आणि ह्याचा एक ॲटम घेतला तर ह्यांच्या प्रॉपर्टी कशा येतील, डिफरंट येतात असं डाल्टन सांगतो. त्याचबरोबर इथं अँड वाईस वर्सा म्हणतो मी, वाईस वर्सा. समजतं आहे. ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट्स हॅविंग सेम प्रॉपर्टीज, ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स हॅविंग अ डिफरंट प्रॉपर्टी. जर ॲटम्स वेगळ्या एलिमेंटचे जर घेतले तर त्यांच्या प्रॉपर्टीसुद्धा कशा येतात, डिफरंट येतात. त्याच्यानंतर थर्ड आहे. थर्डमध्ये आपल्याला असं सांगितलं जातं की ज्यावेळेस वेगळे एलिमेंट्स कंबाईन होतात, वेगळ्या प्रकारचे जर एलिमेंट्स कंबाईन झाले तर कंपाऊंड तयार होतात. परंतु ते कंपाऊंड जे बनतात त्यांच्यामध्ये फिक्स्ड रेशो असतो. हा थर्ड स्टेटमेंट आहे किंवा थर्ड पॉईंट आहे थेअरीचा. ज्यावेळेस मी काय म्हणतो, वेन different elements are combined, ज्यावेळेस वेगळे एलिमेंट्स काय झाले, कंबाईन, when different elements combines to form a compound, काय बनतं, कंपाऊंड बनतं असं डाल्टनने सांगितलं. एलिमेंट्स वेगळे एलिमेंट ज्यावेळेस कंबाईन होतात त्यावेळेस काय तयार होतं, कंपाऊंड. आणि जे कंपाऊंड जे बनतं इन इट्स फिक्स रेशो, आणि ते कशामध्ये असतं, त्याच्या फिक्स रेशोमध्ये असतं, रेशो बदलत नाही. समजलं. त्याच्यानंतर लास्ट आहे. लास्टमध्ये तर खूप सोपं आहे की काय सांगितलं जातं, जे आपण पहिल्याच लॉमध्ये सांगितलं तेच सांगितलं जातं. जे ॲटम्स असतात म्हणजे जसं मॅटर म्हटलं जातं तसंच ॲटमसुद्धा काय करता येत नाहीत, क्रिएट करता येत नाहीत किंवा डिस्ट्रॉय करता येत नाही. म्हणून सांगितलं जातं ॲटम्स आर, आपल्याला ॲटम्स डिस्ट्रॉय करता येत नाहीत किंवा क्रिएट करता येत नाही. ॲटम्स आर नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. ॲटम्स नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. समजले. 4च स्टेटमेंट आहेत किंवा 4च पॉईंट आहे थेअरीमध्ये. पहिला पॉईंट आहे की मॅटर हा इंडिव्हिज्युअल ॲटम्सपासून बनलेला असतो. दुसरं, जर एकाच प्रकारचे एलिमेंटचे जर ॲटम्स घेतले तर त्यांचे गुणधर्म समान असतात. म्हणजे मास असेल, डेन्सिटी असेल, व्हॅल्यूम असेल, तशा सगळ्या प्रकारचे गुणधर्म जे असतात एकाच प्रकारच्या ॲटम्समध्ये एकच प्रकारचे असतात किंवा सेम एलिमेंट्स हॅविंग अ सेम प्रॉपर्टीज. त्याच ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स, वेगळ्या एलिमेंटचे जर ॲटम्स तुम्ही जर घेतले तर त्यांचे गुणधर्मसुद्धा वेगळे असतात. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण वेगवेगळे एलिमेंट्स कंबाईन करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल हायड्रोजन हा कंबाईन केला जातो आहे ऑक्सिजनबरोबर, त्यावेळेस कंपाऊंड तयार होणार. एक वॉटर एक काय आहे, कंपाऊंड आहे असं त्याला म्हणायचं आहे. समजतं आहे. ज्यावेळेस वेगवेगळे एलिमेंट्स कंबाईन होतात त्यावेळेस त्यांच्यापासून काय तयार होतात, कंपाऊंड तयार होतात. तुम्हाला माहिती आहे. आणि सेम एलिमेंट घेतले तर काय तयार होतात, मॉलिक्यूल तयार होतात. हायड्रोजन घेतला आणि हायड्रोजन घेतला तर काय तयार होतं, सेम एलिमेंट जर कंबाईन झाले तर काय तयार होईल, मॉलिक्यूल. लक्षात ठेवा. आणि डिफरंट एलिमेंट्स कंबाईन झाले तर काय तयार होतं, कंपाऊंड. हा फरक आहे कंपाऊंडमधला आणि मॉलिक्यूलमधला. समजलं. वेगळे एलिमेंट्स कंबाईन झाले तर कंपाऊंड आणि सेम एलिमेंट्स कंबाईन झाले तर मॉलिक्युल्स, हे इथं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ॲटम्स हा क्रिएट करता येत नाही किंवा डिस्ट्रॉय करता येत नाही, हे थिअरीमध्ये इथं सांगितलं. समजलं. ठीक आहे. हा आजचं आपलं लेक्चर इथं संपतं आहे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा. आणि आपण असंच खूप डिटेल स्टडी करत असेल तुम्ही राहिल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस व्हिडिओ बघितल्यानंतर एकदा टेक्स्टबुक पण रीड करा. काय राहिलं असेल तरी पण राहणार नाही आहे, पण समजायला म्हणजे अभ्यास करत असताना एवढंच सफिशियंट नाही. त्याचमुळं तुम्ही बुक पण टाईम टू टाईम काय करत राहा, रीड करत राहा. आणि मी असं तुमचं टॉपिक क्लिअर करत राहील, कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होतील. ठीक आहे. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.